अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी दादा सपकाळ आणि CLP लीडर आमचे विजय वडेट्टीवार यांनी परवा घोषित केलं की महाराष्ट्रामध्ये एक ओबीसींचा मेळावा आपल्याला घ्यायचा आहे आणि नुकतीच केंद्रानं जातीनिहाय जनगणना करण्याचं धोरण या ठिकाणी जाहीर केलं। आम्ही निश्चितच केंद्र सरकारचं अभिनंदन केलं, त्यावेळेला केलं, राहुलजींनी केलं, आम्ही सर्वजण करतोय आणि आम्हाला निश्चितपणानं त्यांनी घेतलेल्या धोरणाचा अभिमान आहे। परंतु आज परिस्थिती अशी आहे की हे जातनिहाय जनगणनेचा निर्णय तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये घेतला याचाही गांभीर्याने विचार आज तुम्हाला आणि आम्हाला करावा लागणार आहे। की जातनिहाय जनगणना जी करणार आहात ही कोणत्या एजन्सीच्या मार्फत करणार आहात? जिल्हा परिषदेमार्फत करणार आहात, पंचायत तुमच्या तहसीलदार रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये करणार आहात, अंगणवाडी सेविका मार्फत करणार आहात का अन्य काही एजन्सीच्या माध्यमातून करणार आहात? या संदर्भात कोणती स्पष्टता त्यांच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामध्ये आम्हाला दिसून येत नाही। दुसरा मुद्दा, जातनिहाय जनगणना करायचं म्हटलं तर किमान 25 ते 30 हजार कोटी रुपयांची तरतूद ही केंद्र सरकारला तिजोरीची करायला पाहिजे। आताच नुसताच अर्थसंकल्प जाहीर झाला, त्या अर्थसंकल्पामध्ये अशी कोणतीही तरतूद जातीनिहाय जनगणनेसाठी करण्यात आलेली नाही। त्याचप्रमाणे कोणत्या जातींची जनगणना होणार आहे? जातनिहाय जनगणना सर्वांचीच होणार आहे, फक्त ओबीसींची होणार नाही। दलितांची होणार आहे, मुस्लिमांची होणार आहे, शीख समाजाची होणार आहे, ईसाईंची होणार आहे, मुस्लिमांची होणार आहे, महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची होणार आहे, सर्वांचीच जातनिहाय जनगणना होणार आहे। परंतु त्यांनी कोणताही ढाचा किंवा फॉर्म्युला असा कुठलाही प्रसिद्ध केलेला नाही की आम्ही या फॉर्म्युल्यानं आम्ही जातनिहाय जनगणना करणार आहे। त्यामुळे हे 3 मुद्दे जे त्यांचे आहेत हे अतिशय संशयास्पद असे मुद्दे आहेत। तुम्ही जातनिहाय जनगणना केली जरूर, पण ह्या 3 मुद्द्याची आमच्या उत्तर मी गेले 8-9 दिवस झालं मी शासनाला विचारतोय, पण कोणत्याही त्यांच्या प्रतिनिधीनं येऊन सर्व चॅनलवरती हे मुद्दे दाखवले, वृत्तपत्रां मीडियाने छापलेला आहे, सर्वांनी छापलेला आहे, पण या संदर्भामध्ये कोणताही मुद्दा आज त्यांनी स्पष्टपणानं या ठिकाणी सांगितलेलं नाही की आम्ही कशा पद्धतीने करणार आहोत आणि त्याचा कुठला आधार काहीच नाही आहे। त्यामुळं आमच्या मनामध्ये शंका आहे की काही षडयंत्र तर नाही ना, काही हेतू डोळ्यासमोर ठेवून बिहारची निवडणूक असेल, जम्मू काश्मीर मधला हल्ला असेल, आता तर केंद्र शासनानं पाकिस्तानवर हल्ला केलेला आहे, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत। शेवटी देशाचा विषय आहे, देशावर जर अतिक्रमण परतगी लोकांचं होणार असेल तर निश्चितपणाने आपण त्यांच्या बरोबर असायला पाहिजे। आमचे राहुलजी आणि खरगे साहेबांनी त्यांचं अभिनंदन केले की तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत। परंतु हा जो जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय घाई गडबडीमध्ये घेतला, एक तर ते उशिरा सुचलेलं शहाणपण असावं, कारण गेली अनेक वर्ष राहुल गांधी हा मुद्दा उचलून धरतायत। त्याच्या पूर्वी सुद्धा अनेक सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, जातीनिहाय जनगणना करा अशा पद्धतीचा सूचना, अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी अनेक पक्ष अनेक वर्ष करतायत, पण याला खऱ्या अर्थाने चालना कधी मिळाली? सन्माननीय राहुल गांधींनी ज्या वेळेला हा मुद्दा संसदेमध्ये उचलला, अनेक सभा संमेलनामध्ये मुद्दा उचलला, अनेक ठिकाणी त्यांनी ते मुद्दे मोठमोठ्या जाहीर सभामध्ये उचलला, युवकांच्या सभेमध्ये उचलला, महिलांच्या सभेमध्ये उचलला, अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी राहुल गांधी गेले तिथं त्यांनी जातनिहाय जनगणना आणि 50% आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आणि केंद्र शासनाला त्यांच्या निर्णयाचा समोर झुकावं लागलं आणि त्यांनी हा निर्णय घोषित केला। लोकसभेमध्ये तर आपण पाहिलं, केंद्रीय राज्यमंत्री गृह यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाची जातनिहाय जनगणना करणार नाही, असं स्पष्ट उच्चार त्यांच्या माध्यमातून झालेलं होतं। पण वस्तुस्थिती काय झाली की आम्ही जातनिहाय जनगणना करणार। हे करण्यासाठी ह्याच्या पाठीमागचा जो रेखाचित्रकार आहे, हे सगळं घडवायला लावणारा जो माणूस आहे ते आहेत आमचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते, जनतेच्या मनातील भावी पंतप्रधान सन्माननीय राहुलजी गांधी। आणि म्हणून लोकसभेमध्ये त्यांना अनेक किचड त्यांच्यावर उचलले गेले
अनेक वाईट प्रवृत्तीचे, त्यांना तर विचारलं की हे जातीने जनगणना करायला सांगतायत, यांना यांच्या जातीचा पत्ता आहे का? किती घाणेरडे आरोप त्यांच्यावर केले. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पासून ते आजपर्यंत अशा पद्धतीचा गलिच्छ आरोप विरोधी पक्षानं कधीच केला नाही किंवा सत्ताधारी पक्षानं कधीच केला नाही. इतका घाणेरडा आरोप राहुल गांधींच्या वरती केला, तरी सुद्धा राहुल गांधींनी हा मुद्दा सोडला नाही. त्यांची खासदारकी गेली, घर गेलं, ते सगळे जे मुद्दे आहेत ते जाती गणनेवरती आणि ओबीसी आरक्षणावरती मुद्दे उचलल्यामुळे त्यांचं गेलं. आणि म्हणून राहुल गांधी जर आमच्यासाठी एवढं करत असेल, देशासाठी जातनिहाय जनगणना करण्यासाठी जर एवढा पुढाकार घेत असतील, एवढे मोठे प्रश्न उचलत असतील आणि सगळ्या आरोपांना त्यांच्या तोंड देऊन खंबीरपणानं जर आमच्या बरोबर राहुल गांधी या देशामधल्या गोरगरीब जनतेबरोबर, कष्टकरी जनतेबरोबर, सामान्य जनतेबरोबर, भटक्या विमुक्तांच्या बरोबर जर राहुल गांधी राहणार असतील, तर आम्ही त्यांचं काहीतरी देणं लागतोय असं आम्हा सर्वांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला वाटतंय. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की येत्या जून मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठा मेळावा जाती गणनेच्या संदर्भात जल्लोष करण्याकरता किंवा आनंद उत्सव मेळावा हे आम्ही साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही राहुलजींना निमंत्रण दिलेलं आहे. अजून तारीख आलेली नाही. निमंत्रण दिले, त्याच्यामध्ये प्रियांकाजी गांधी आहेत, अशोक गेहलोतांचं तर सांगितले मला कुठली तारीख द्या, जून मध्ये मी 1 ते 20 जून पर्यंत राजस्थानमध्येच आहे, कुठं जाणार नाही. अशोक गेहलोतजी साहेब आहेत, प्रांताध्यक्ष आहेत, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसीचे ते आहेत, आणि आम्ही सर्वजण काँग्रेसचे शिपाई त्या ठिकाणी काम करून तो यशस्वी मेळावा करावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी गेली 9 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती हा विचार ठेवून लोकांच्या समोर जातो आहे. आता जिल्हा परिषदच्या निवडणुका तुम्ही जाहीर केल्या, सुप्रीम कोर्टाने जाहीर करायला लावल्या, यांनी नाही केलं. आपण अनेक वर्ष जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका पेंडिंग आहेत. आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पेंडिंग आहेत. मग आताच काय झालं, अचानक निवडणुका घोषित केल्या. त्याला कारण असं आहे की सुप्रीम कोर्टानं यांची कान उघडणी केली. तुषार मेहताला लाईव्ह आपण बघितलं असेल किंवा वर्तमानपत्रवाल्यांनी, मीडियावाल्यांनी छापलेलं आहे की त्यांना विचारलं त्यांनी की तुम्ही जिल्हा परिषद निवडणुका घेणार आहे किंवा नाही. तुषार मेहताने सांगितलं की आम्ही जिल्हा परिषद निवडणुका घ्यायला तयार आहे. आपला सॉलिसिटर जनरल जो आहे महाराष्ट्राचा, त्याने सांगितलं आम्ही घ्यायला तयार आहे. मग ताबडतोब 4 महिन्याच्या आत ह्या निवडणुका घ्या असा आदेश सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी दिला. गेली 4-5 वर्ष हा मुद्दा का पेंडिंग ठेवला आहे? 5-6 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका का नाही, जिल्हा परिषदच्या निवडणुका का नाही, पंचायत समितीच्या निवडणुका काय नाही? हे सरकार जे आहे हे गुमरांग करत आहे. ओबीसीना असेल, ह्यांना असेल, सगळ्यांची फसवणूक करायचं काम हे करते. आता सुप्रीम कोर्टानं त्यांना आदेश दिलेला आहे की निवडणुका घ्या. आता मला सांगा, 4 आठवड्यात आदेश काढा म्हणून सांगितलं आहे, साधारण 1 आठवडा होऊन गेला. आजपर्यंत राज्य शासनातर्फे कोणीही कसल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही की आम्ही अशा अशा पद्धतीने निवडणुका घेणार आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे हे सबंध वातावरण जे आहे, जातनिहाय जनगणनेचं असेल, निवडणुकीचा असेल, या सगळ्या परिस्थिती पाहून आमच्या मनामध्ये शंका येते की नेमकं हे काय चाललंय. आणि म्हणून आज आपण बघतो ओबीसीच्या साठी अनेक महामंडळ केलेले आहेत. सुतार समाजाला वेगळं महामंडळ केलंय, लोहार समाजाला केलंय, तुमच्या ब्राह्मण समाजाला वेगळं महामंडळ केलंय, मातंग समाजाचं आहेच पूर्वीचं, धनगरांच्यासाठी पूर्वीचं आहे ओबीसी महामंडळ आहे, कुंभार समाजाला वेगळे केले, वडार समाजाला वेगळे केले, नाभिक समाजाला वेगळे केले, शिंपी समाजाचं सुद्धा महामंडळ वेगळं केलेलं आहे. पण ती जर परिस्थिती आपण बघितली तर ह्या सगळ्या महामंडळांची अवस्था काय आहे? त्याला पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, स्वतंत्र नाही, पुरेसा नाही, स्वतंत्र कर्मचारीच नाही. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अध्यक्ष करायला पाहिजे, ते अध्यक्ष केले नाही, तर केले असतील तर त्यांना बसायला जागा नाही. ही संबंध परिस्थिती जर आपण बघितली महाराष्ट्राची तर अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची कर्ज, सन्माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेवर आलं की पहिल्या दिवशी आम्ही ठराव करणार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी 100% आम्ही करणार आहे. आजपर्यंत त्या निर्णयाकडे कोणी बघायला तयार नाही. एसटीचा प्रवास स्त्रियांना मोफत करणार, आता 50% आहे, तो बी बंद करायचा विचार चालू आहे. महिलांना 2100 रुपये देणार, 1500 रुपये नीटपणानं देता येत नाही, ही यांची परिस्थिती आहे.
महाराष्ट्रावरती आज 9,36,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि आता यावर्षी 31 मार्च 2026 पर्यंत जर सरकार आपल्याला चालवायचं असेल तर 1,32,000 कोटी रुपयांचं कर्ज आपल्याला काढावं लागेल तरच हे सरकार नीटपणानं चालेल, नाही तर नीटपणानं चालू शकत नाही. आज संजय शिरसाट स्टेटमेंट करतात मागासवर्गीयांचा फंड अजितदादांनी पळवून नेला. आज त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. ही भिन्न विचाराची माणसं आहेत. शिवसेना माइंडेड आहेत, RSS माइंडेड आहेत आणि ही 50% काँग्रेस आणि 50% संमिश्र विचाराची मंडळी आहे. त्यामुळे हे 3 विचारांची जी मंडळ आहे ही भिन्न विचाराची माणसं आहेत. एकमेकाचे विचार अतिशय टोकाचे विचार आहेत. त्यामुळे ही फार काळ एकत्र राहतील याबाबत माणसांच्या मनामध्ये आजही शंका आहे. आणि म्हणून सबंध महाराष्ट्राची जर परिस्थिती बघितली तर अतिशय गोंधळाची अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आमचा मेळावा हा यशस्वी व्हावा यासाठी लातूर मधून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी यावं ही अपील करण्याकरता, लोकांना विनंती करण्याकरता आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याशी हितगुज करण्याकरता मी खरं तर आलोय. काही लोकांची कालपासून चर्चा झाली, सकाळपासून झाली, आता सुद्धा होईल. आणि हा शेवटचा माझा मराठवाड्यातल्या दौऱ्यातला आजचा शेवटचा दिवस आहे. 2-3 दिवसामध्ये माझा कोकणचा दौरा चालू होईल. पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा 25 तारखेला एकच आम्ही ठेवलेला आहे. प्रत्येक जिल्हा वाईज बैठका घेण्याची गरज नाही असं बंटी साहेबांनी सांगितलं. त्यामुळं बंटीदादा सकपाळ, विजय वडेट्टीवार आणि आमचे बाकीचे सर्व नेते एकत्रित येऊन पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा पिंपरी चिंचवडला आम्ही येत्या 25 मेला घेतलेला आहे. आणि एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार करण्याची भूमिका, तयार करण्याची दिशा हे आम्ही ठरवण्याचं काम केलेलं आहे. आज अनेक प्रश्न निर्णित आहेत पण ते कोणी मांडत नाही. प्रत्येक जण CID, ED, CBI, इन्कम टॅक्स आणि अनेक सरकारी यंत्रणा याला घाबरून सगळेजण गप्प बसलेले आहेत. आज आपण बघतो BJP मध्ये जे गेलेली कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यातले 70% हे काँग्रेसमधून गेलेली लोक आहेत. ती का गेली? त्यांना भीती दाखवण्यात आली, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले, जेलमध्ये जाण्याची भीती दाखवण्यात आली. आता भुजबळांना तेच झालं, हसन मुश्रीफला तेच झालं, अजित पवारच्या तर अजूनही केसेस आहेत, काय डील केल्या. सगळं जे यंत्रणा आहे ही या ठिकाणी प्रेशराईज करून काँग्रेस पक्ष फोडून या ठिकाणी त्यांना घेण्यात आलेला आहे. आणि म्हणून ओरिजिनल जो बीजेपीचा कार्यकर्ता आहे तो आजही ऑफिसमध्ये झाडू मारायचं काम करतो. इतकी वाईट परिस्थिती त्यांच्यामध्ये आहे. आणि एक दिवस एवढी क्रांती होणार आहे की ओरिजिनल बीजेपीचा कार्यकर्ता भाजप सोडून या ठिकाणी दुसरा मार्ग अवलंबायला सुरुवात करेल. त्यावेळेला यांना कळेल की कशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि म्हणून आज जे वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये हे अतिशय विचित्र अशा पद्धतीची परिस्थिती आहे. हे कोणीतरी बोलायला पाहिजे. आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज मी महाराष्ट्राचा एक ऐतिहासिक मेळावा, न भूतो न भविष्यती, मराठा सांस्कृतिक मंडळावरती 1,00,000 लोकांचा मेळावा आम्ही या ठिकाणी आयोजित करतो आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी यावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा, विनंती आणि चर्चा करण्याकरता आज खरं तर आम्ही आलेलो आहे. आज आपण बघतो आहोत की लाईट बिल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले. 2 वर्षापूर्वी डिपॉझिट घेतले तर पुन्हा डिपॉझिट मागायला लागले. घरातली मीटर्स सगळे काढून टाकणार आहेत आता काही दिवसात. 32,000 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट हे अदानीला दिलेलं आहे.